हेलो मालेगांव, ये है आपकी आवाज। लबाड आयुक्त फोन करतोय, अरे लबाड आयुक्त फोन करतोय, लबाड बोलायचं ढोंग करतोय, लग्न करायचं फोन करतोय, लबाड आयुक्त ढोंग करतोय। अपर जिल्हाधिकारी कार्यालय समोर बसण्याचा आमचा उद्देश सातत्याने मोसम नदीमध्ये वर्षोनवर्ष रक्त मिश्रित पाणी येत असतं। ते रक्त मिश्रित पाणी येऊ नये याच्यावरती मनपा कुठल्याही प्रकारची उपाययोजना करत नाही। रस्त्यावर कत्तल होते म्हणून मोसम नदीमध्ये रक्त मिश्रित पाणी येते आणि रस्त्यावर कत्तल होऊ नये त्याच्यासाठी आम्ही त्यांच्याकडे सांगतो का हे काम कोणाचं आहे? मनपा म्हणते हे काम आमचं नाही, पोलिसांकडे ते बोट दाखवता का हे काम पोलिसांचं आहे। आमच्या महाराष्ट्रात मालेगाव महानगरपालिका प्रदूषणाच्या बाबतीत एक नंबर आला आहे। मेडल दिलं यांना। किती टक्के प्रदूषण हे महानगरपालिका सांगू शकत नाही, परंतु ते जेव्हा निदर्शनास आलं तरी हे एखाद्या मन आहे ना ते पट्यारं असतं, पट्यारं पण एखाद्या पट्याऱ्यासारखे हे निर्लज्ज आहे, यांना त्याचा काहीच फरक पडत नाही। मालेगाव महाराष्ट्राच्या नकाशावर नाही का? मालेगाववासी मालेगावचे नागरिक नाही का? या देशाचे नागरिक नाही का? मग यांच्या जीवनाची ही महानगरपालिका, पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन का खेळमाळतं? वेळीच जर दखल नाही घेतली म्हणून आज आम्ही सातत्याने रोज होणारी जनावरांची कत्तल, बकरी ईद सणानिमित्त मोठ्या प्रमाणात मोसम नदीमध्ये येणारं रक्ताचं पाणी थांबावं याच्यासाठी 2010 पासून लढा देत आहे। करोडो रुपये खर्च होतो, करोडो रुपयाचं महानगरपालिकेचं बजेट आहे, पैसा जातो कुठे? मोसम नदी सुधार योजनेसाठी अनेक वेळा पैसा आला, कोणाच्या घशात गेला? कोणाच्या घशात गेला त्याचा लेखाजोखा हे मालेगावचे नागरिक मागत नाही, कारण की सामाजिक तत्वाची, सामाजिक गोष्टीची कोणाला गरज राहिली नाही। उपोषण बेमुदत आहे, बेमुदत आहे। जोपर्यंत जिल्हाधिकारी येत नाही तोपर्यंत मी बोलत बसतो। टक्केवारी आयुक्ताचं करायचं काय? अरे या गोड बोलल्या जपान मशीनचं करायचं काय? आणि या मोसम नदीत मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातील मोठ्या प्रमाणावर गटारीचं पाणी, त्याचबरोबर शहरातील मोठमोठ्या सायझिंगचं केमिकलयुक्त पाणी आणि शहरात बेकायदेशीररित्या सर्व पर्यावरणीय मानवीय कायद्यांचं उल्लंघन करत होणारी अवैध कत्तल याचं रक्त मिश्रित पाणी हे मोसम नदीत येतं आणि मोसम नदीत मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकचा कचरा देखील जमा होतो आणि या सर्वामुळे मोसम नदी मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होऊन हे प्रदूषित पाणी मोसम नदीच्या माध्यमातून पुढे जाऊन गिरणा डॅम मध्ये मिसळतं आणि गिरणा डॅमच्या माध्यमातून मालेगाव शहर तसेच जळगाव जिल्हा, नांदगाव, चाळीसगाव तसेच आजूबाजूच्या ग्रामीण भागामध्ये पिण्यासाठी उपलब्ध केलं जातं। या रक्त मिश्रित केमिकल युक्त सांडपाण्याचं प्रमाण गिरणा डॅम क्षेत्रात वाढल्यामुळे मध्ये मध्ये या ठिकाणी असलेले जलचरांवरही त्याचा परिणाम भोगावा लागतो आणि या सर्व प्रदूषित पाण्याचा परिणाम मानवी जीवनावर मोठ्या प्रमाणावर होत असून आरोग्याच्या समस्या वाढत चाललेल्या आहेत। मालेगाव शहरातल्या शेख रशीद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून देखील या प्रदूषणाच्या विरोधात राष्ट्रीय हरित लवादाकडे एक याचिका दाखल केली गेली होती। ते याचिकेत पुढे काय झालं? तसेच मालेगाव ग्रीन ड्राईव्ह ॲडव्होकेट युसुफ अब्दुल्ला व कलीम अब्दुल्ला यांच्या माध्यमातून देखील राष्ट्रीय हरित लवादाकडे या प्रदूषणाच्या संदर्भात एक याचिका दाखल केली गेली होती आणि तिच्यावर सार्वजनिक अहवाल तयार केला गेला आणि या अहवालाच्या माध्यमातून राष्ट्रीय हरित लवादाने जे काही दिशानिर्देश दिले होते त्याची अंमलबजावणी करण्यासाठी अपर जिल्हाधिकारी यांना अपर दंडाधिकारी म्हणून नियुक्त करत अंमलबजावणीचं जबाबदारी दिली गेली। तसेच या सर्व रक्त मिश्रित पाण्यावर विधिमंडळात देखील लक्षवेधी सूचना मांडली गेली आणि विधिमंडळानेही त्यावर आदेश दिले गेले। हे सरकार हिंदुत्ववाद्यांचं आहे, हे सरकार हिंदुत्ववादी विचारधारेचं आहे। केंद्रात राज्यात असं सरकार असताना जर हिंदूंच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न होत असेल आणि मुस्लिम बांधवांच्या नागरी हक्काशी, त्यांच्या मानवतेच्या हक्काशी, त्यांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रयत्न होत असेल तर हे कुठेतरी देशाला, राज्याला शोभणारं नाही। याच्यामुळे मानवी हक्कांची पायमल्ली होत आहे, राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशाची पायमल्ली होत आहे आणि असं सर्व होत असताना ज्या अधिकाऱ्यांवर या प्रदूषणाच्या नियंत्रणाची जबाबदारी आहे ते अधिकारी यापासून अंग काढून पळण्याचा प्रयत्न करत आहेत
हा प्रकार आपण सर्वांनी अप्पर जिल्हाधिकारी महोदय यांच्याशी असलेल्या बैठकीतच समजून आलेला आहे. मालेगाव शहराच्या मोसम नदीच्या स्वच्छतेसाठी 2017 पासून एक मोठा निधी दिला गेला आणि या मोसम सुधार नदीच्या माध्यमात मोसम सुधार योजनेच्या नावाखाली आतापर्यंत 100-200 कोटी रुपये खर्च झाले. मंत्री येतात, मोसमचा कचरा साफ करण्याचं नाटक करतात, फोटो सेशन करतात. आमदार खासदार येतात, फोटो सेशन करतात. नगरसेवक जातात, फोटो सेशन करतात. अधिकारी जातात, फोटो सेशन करतात. पण मोसम नदीला स्वच्छता आजपर्यंत ते करू शकले नाही. फक्त मोसम नदीच्या नावाने करोडो रुपयाचा निधी कसा घरात भरता येईल यासाठीच सर्वांचे प्रयत्न चाललेत आणि हे कुठेतरी थांबले पाहिजेत. मालेगाव शहराच्या जनतेच्या भावनांशी होणारा खेळ थांबला पाहिजे. यासाठी सार्वजनिक नागरी सुविधा समिती च्या माध्यमातून गेल्या 17 वर्षापासून सुरू असलेल्या या आंदोलनाला मागच्या वर्षी काकांनी स्वतःला पूर्ण शेंदूर पासून त्या ठिकाणी एक प्रतिकात्मक निषेधार्थ आंदोलन जेव्हा बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर केलं होतं, त्याची दखल घेत सन्माननीय जिल्हाधिकारी नाशिक जलदजी शर्मा साहेब यांच्याकडे 3 वेळा बैठक झाली आणि या बैठकीत मालेगाव शहराच्या हिताच्या जो प्रदूषणाच्या संदर्भातला विषय होता यावर विस्तृत कारवाई करण्यासंदर्भात त्यांनी आदेश दिले. परंतु आजपर्यंत 1 वर्ष झालं. 18 जून 2025 ला झालेल्या या बैठकीत जे आदेश दिले गेले होते त्या आदेशाची आजपर्यंत अंमलबजावणी झाली नाही व जे अधिकाऱ्यांनी अंमलबजावणी केली नाही त्यांनी कामात हलगर्जी केली. शिस्तभंग कारवाईचा त्यांच्यावर झालेला नाही. त्यांच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांशी आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे त्यांना निलंबित केलं पाहिजे. आता या ठिकाणी सार्वजनिक नागरी सुविधा समितीच्या माध्यमातून रामदास काकांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. प्रशासनाने याची दखल घेऊन रक्तमिश्रित केमिकल युक्त तसेच सांडपाणी मोसम नदीत सोडणं थांबावं व राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी टास्क फोर्स नेमून करावी. तसेच मोसम सुधार योजनेच्या नावाखाली गेल्या 10 वर्षामध्ये जो कोट्यावधीचा निधी खर्च झाला त्याची विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र SIT समिती नेमून चौकशी करावी अशी मागणी या निमित्ताने महाराष्ट्र शासनाकडे आपल्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. बंद करा, बंद करा, रस्त्यावरची कचरा बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा. मुखड़ा देख ले प्राणी जरा दर्पण में हो, देख ले कितना पुण्य है कितना पाप तेरे जीवन में, देख ले दर्पण में. हेलो मालेगांव, ये है आपकी आवाज.